अपत्यस्थानी प्रजाजन हे ब्रीद उराशी बाळगून 12व्या शतकापासून ज्या राजघराण्याने फलटण आणि परिसराची सेवा केली, तिथला विकास केला, अशा फलटणच्या राजघराण्यातील श्रीमंत संजीवराजे यांच्यासोबत आज आपण गप्पा मारणार आहोत. अर्थात या गप्पा एक मॅरेथॉन मुलाखत म्हणून सुद्धा आपण गप्पांचं हे करणार आहोत, मुलाखत करणार आहोत. पण हे करत असताना सुरुवातीला प्रत्येक क्षेत्रातील कृषी असेल, सामाजिक असेल, शैक्षणिक असेल, औद्योगिक असेल, वैद्यकीय असेल, फलटणच्या प्रत्येक क्षेत्राचा विकास कसा 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 या 35 वर्षात झाला आणि कशा प्रकारे एक फलटणला वेगळी दिशा मिळाली, याबाबतही श्रीमंत संजीवराजांकडून आपण त्यांची मतं आणि त्यांचे व्ह्यूज जाणून घेणार आहोत. सुरुवातीला आपण त्यांचं स्वागत करूयात. नमस्कार. या मॅरेथॉन मुलाखतीचं नियोजन करत असताना किंवा हे सगळं करत असताना मुलाखत कशी घ्यावी किंवा काय करावी ह्याच्यावर विचार करत होतो. गेल्या 35 वर्षापासूनचा आपला पूर्ण आढावा घेतला, काय काय झालं, काय काय नाही. पण भरपूर अशी क्षेत्र आहेत, इव्हन क्रीडा असेल किंवा कृषी असेल, औद्योगिक असेल, वैद्यकीय असेल, शैक्षणिक असेल, अनेक ठिकाणी आपला स्पर्श झाला आहे. फलटण तालुक्याच्या अनेक क्षेत्रांमध्ये आपण काम केलं आहे. आज हे सगळं झाल्यानंतर गेल्या 2-4 वर्षांमध्ये एक राजकारणात भयानक मोठं एक महाभारत झालं. खासदारकीनंतर सत्तापालट झाला. आज जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या पार्श्वभूमीवर आपण हे सगळं मागं वळून बघताना कसं बघता? खरं राजकारणाची सुरुवात रामराजे साहेब नगराध्यक्ष म्हणून फलटण नगरपालिकेचे नगराध्यक्ष झाले आणि आम्ही अपक्ष या नात्यानेच पंचायत समिती जिल्हा परिषदच्या निवडणुका लढवल्या होत्या. अर्थात त्यावेळेला काँग्रेसचं प्राबल्य होतं. पंचायत समितीमध्ये आम्ही अपक्ष म्हणून त्या ठिकाणी निवडून आलो. मी पहिल्यांदा अपक्ष या नात्यानेच फलटण पंचायत समितीचा सभापती झालो आणि तेथून खऱ्या अर्थाने सर्वसामान्य लोकांचा संपर्क याला सुरुवात झाली. अर्थात ही सर्व निवडून येण्यामध्ये लोकांनी त्या ठिकाणी मतं देण्याच्या पाठीमागं आमचं कुठलं काम होतं अशातला मुळीच भाग नाही. परंतु जी काही श्रीमंत मालोजीराजे साहेबांची पुण्याई होती, शिवाजीराजांची पुण्याई होती, त्यांनी केलेली जी कामं होती त्याचा फायदा त्या ठिकाणी आणि लोकांना असं वाटलं असेल की त्यांचे नातू असल्यामुळं, त्यांचे चिरंजीव असल्यामुळं या ठिकाणी ते सुद्धा तशा प्रकारची कामं करतील. मालोजीराजांचं कामं तर सर्वश्रुत आहेत. ती केवळ फलटणसाठी नाही तर संपूर्ण त्या काळातील मुंबई इलाका म्हणून ओळखलं जायचं. मुंबई स्टेट हे बॉम्बे स्टेट हे गुजरात आणि महाराष्ट्राचं मिळून होतं आणि ते बांधकाम मंत्री असताना त्यावेळेला बांधकाम आणि इरिगेशन हे एकत्रच खातं सांभाळलं जायचं आणि त्या काळापासून त्यांनी केलेली कामं ह्यामुळं आम्हाला त्याचा नक्कीच मदत झाली. इव्हन श्रीमंत शिवाजीराजे राजेसाहेबांच्या देखील आपण जेव्हा विचार करतो, ते जललक्ष्मी योजना असेल किंवा अगदी नंतरच्या काळात जेव्हा म्हणजे अगदी एक भावनिक प्रसंग आठवतोय मला, त्यांचं अस्थिविसर्जन धोंबलकवडीच्या याच्यामध्ये झालं असं काही एक हे आहे का? म्हणजे त्यांनी सांगितलं होतं, शब्द दिला होता की जेव्हा ते पाणी तालुक्यात येईल तेव्हाच मी पूर्ण तालुक्यामध्ये तुम्हाला दिसेन किंवा काय करेन, असं काही प्रसंग आहे का? पूर्वीच्या काळात तुम्हाला माहिती आहे साधारण 1927-28 साली नीरा उजवा कालवा फलटण तालुक्यात आला. बराचसा भाग ओलित्याखाली आला, परंतु बराचसा भाग हा कोरडवाहूच होता आणि ह्या परिसरामध्ये पावसाचं प्रमाण नेहमीच कमी जास्त प्रमाणात होत असतं. आपण रेन शॅडो एरियामध्येच येतो, त्यामुळे त्या भागासाठी त्यांनी जललक्ष्मी नावाची एक योजना त्या ठिकाणी आणली होती आणि त्यांना साधारण कल्पना होती की कृष्णा नदीमध्ये धोम धरणाच्यामध्ये काही पाणी शिल्लक आहे आणि ते पाणी मिळावं अशी त्यांची मागणी होती. ती पुढं जाऊन रामराजांनी ते प्रत्यक्षात शोधून काढली आणि धोम बलकवडी योजनेला खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी रामराजांनी जन्म दिला. ते पाणी त्यांनी दाखवलं की शिल्लक आहेच आणि त्यानंतर धोमच्या आतमध्ये धोम बलकवडी धरण झालं. बोगद्यातून पाणी उतरोळीतून बोगद्यातून भोर तालुक्यातून खंडाळ्यातून मग फलटण तालुका असा त्या पाण्याचा प्रवास झाला. प्रत्यक्षामध्ये सुद्धा त्याचे कालवे झाले, पाणी आणलं आणि ते वापरायला सुद्धा सुरुवात झाली आणि त्यामुळे फलटण तालुक्यात आपण पाहतो की 2 नवीन साखर कारखाने उभे राहिले. या साखर कारखान्यांची गाळप क्षमता त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाढली आणि हे निश्चित शिवाजीराजांचं स्वप्न होतं ते त्या ठिकाणी
पूर्णत्वाला गेलं असं म्हटलं तर काही चुकीचं होणार नाही. परंतु त्याचबरोबर कृष्णा खोऱ्याची मध्ये जी काही पाणी अडवण्याची आवश्यकता होती, जवळपास 95 TMC पाणी अडवण्याची आवश्यकता होती, ती तत्कालीन मुख्यमंत्री असलेले मनोहरपंत जोशी, रामराजे अपक्ष म्हणून आमदार निवडून आले. त्यांनी शिवसेनेला अपक्ष आमदारांचा एक गट तयार करून पाठिंबा दिला. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे, मनोहरपंत जोशी यांच्याकडून कृष्णा खोऱ्याची मान्यता पाठिंब्याच्या बदल्यात त्या ठिकाणी घेतली. कामं सुरू झाली. कर्जरोखे त्यांनी, कामाला पैसे कमी पडायला लागले तर कर्जरोखे काढले. त्या काळात मला आठवतं 17% व्याजदराचे ते कर्जरोखे होते. पैसे उपलब्ध करून अनुशेषाचे प्रश्न आले, त्याला मार्ग काढत गेले. तुम्हाला कल्पना असेल की ह्या ठिकाणी गव्हर्नर साहेबांनाही आणलं होतं. त्यांना दुष्काळी परिस्थिती दाखवली आणि अनुशेषातून सुद्धा मार्ग काढला होता. आणि मुदतीच्या वेळेच्या आत संपूर्ण हे कृष्णा खोऱ्यातील पाणी अडवण्यामध्ये रामरायांना नक्कीच यश मिळालेलं आहे. नक्कीच. भाऊ, दुसरा एक प्रश्न आहे. हे पाणी महाराज श्रीमंत रामराजे महाराज साहेब तिकडं पाण्यासंदर्भात काम करत होते, पाणी अडवत होते, सगळे करत होते. तुम्हाला एखादा खाजगी कारखाना काढावा किंवा एखादा लायसन आपण त्यावेळेस घ्यावा असं का नाही वाटलं? तर लोक खूप वेळा विचारतात की बाबांनी का नाही कारखाना हे केलं? नाही, त्या काळामध्ये खाजगी असं डोक्यात नव्हतं, परंतु साखर कारखाना एक नव्याने काढावा अशा दृष्टिकोनातून नक्कीच विचार होता. आणि त्यावेळेला 25 किलोमीटरची त्यावेळेला मर्यादा होती. आणि त्याकरता मी खंडाळा परिसरात जमीनसुद्धा कारखान्यासाठी घेतली होती. परंतु नंतर श्रीराम सहकारी साखर कारखाना, जो अत्यंत आर्थिकदृष्ट्या वाईट अवस्थेत होता, तो त्या ठिकाणी चालवण्याची जबाबदारी आली. आणि त्यामुळं मग खाजगीकडं विचारही न करता तोच कारखाना दुरुस्त करण्याच्या दृष्टिकोनातून गेल्या अनेक वर्षाच्या प्रयत्नांमधून आज तो सुस्थितीत आलेला आपल्याला दिसतो. 5000 गाळप क्षमता आहे, वेळच्या वेळेवर बिलं होतात, कामगारांचे पगार वेळेवर जातात आणि एक चांगल्या प्रकारचा कारखाना, चांगल्या प्रकारचे एक युनिट त्या ठिकाणी तयार झालेलं आपल्याला दिसतं. खरं आहे, कारण श्रीराम कारखाना हा तालुक्याच्या सहकाराचा कणा आहे असं म्हणतात. आणि तो सहकार जिवंत राखण्यामध्ये कुठंतरी आपण यशस्वी झालोय असं एक अनेक जण म्हणत असतात. आत्ताच्या काळात कारखान्याच्या बाबतीतले असतील किंवा बाकीच्या इतर बाबतीतले असतील आरोप प्रत्यारोप होतात. पण आपण आज आरोप प्रत्यारोप न बघता एक पॉझिटिव्ह आपण काय काय आपल्या माध्यमातून झाले ह्याची आपण चर्चा करतोय. पण हे सगळं होताना एक आता कारखाना दुसरा एक विषय झाला. पण त्याचबरोबर गोविंद असेल, त्यासोबत आपण गोविंदची उभारणी केली. गोविंदच्या माध्यमातून अनेकांना अनेक पशुपालक किंवा अनेक दुग्ध व्यावसायिक तयार झाले ग्रामीण भागात. हे दोन्ही राजकारण आणि व्यवसाय हे दोन्ही सांगणं कसं काय आपण जुळवू शकलं किंवा पुढे? वास्तविक गोविंदची उभारणी झाली ज्यावेळेला रामराजे अपक्ष म्हणून आमदार निवडून आले आणि अनेक दूध उत्पादक त्या ठिकाणी आले होते आणि त्यांनी सांगितलं काहीतरी या दुधाच्या संदर्भात करावं लागेल, अन्यथा हा व्यवसाय हा पूर्णपणे थांबेल, बंद पडेल. त्या काळामध्ये माझ्या माहितीप्रमाणे तालुक्यामध्ये 35-40 हजार लिटरचं दुधाची निर्मिती होत होती. त्यानंतर गोविंदची सुरुवात केली, दूध घ्यायला सुरुवातीला 250-300 लिटरपासून केली, हळूहळू वाढत गेलं. आणि त्याच्यामध्ये आपण नुसतं शेतकऱ्यांचं दूध घेतोय आणि त्या दुधाच्या काही पदार्थ बनवतोय किंवा ते दुधाची इतर विक्री करतोय अशा विषय न ठेवता शेतकऱ्यांना मार्गदर्शन करून हा व्यवसाय आणखी कसा वाढेल आणि त्या फायदा कसा होईल असा दृष्टिकोन ठेवला. त्यामुळं फील्डवर्क आपलं मोठ्या प्रमाणात गोविंदच्या माध्यमातून चालू असतं आणि त्यामध्ये नुसतं दुधाचंच उत्पादन नव्हे तर चांगल्या गायांची निर्मिती, चांगलं ब्रीड त्या ठिकाणी तयार करणं, शेणखतापासून प्रॉमसारखे किंवा इतर फर्टिलायझर्स तयार करणं की जेणेकरून दुधाबरोबर दुधाबरोबर इतर व्यवसायसुद्धा, ब्रीडिंगचा व्यवसाय, खताचा व्यवसाय हा सुद्धा त्या शेतकऱ्याला करता यावा आणि हा पूर्णपणे धंदा हा फायद्यात यावा असा दृष्टिकोन ठेवला. आणि त्यामुळे आज जवळपास 3.5-4 लाख लिटर तालुक्यामध्ये दुधाची निर्मिती होत आहे आणि विशेष करून मोठ्या प्रमाणात महिला या व्यवसायामध्ये आहेत. आणि मग त्यांना आपण त्या ठिकाणी बायोगॅस देण्याच्या दृष्टीने, शेणापासून बायोगॅसची निर्मिती होते, ते युनिट्स आपण अत्यंत कमी पैशामध्ये त्यांना त्या ठिकाणी दिले आणि जवळपास आज तालुक्यातच जवळपास 2,500-3 हजार असतील. गोविंदच्या माध्यमातून आता 8,000 बायोगॅसचे युनिट्स हे इतरत्र फलटण तालुका सोडून सुद्धा देण्यात आलेले आहेत. थोडक्यात गोविंद ही तालुक्याची एक ग्रामीण भागाची एक अर्थवाहिनी किंवा एक
त्यांचं एक रोजगाराचं साधन झालंय आज हे होत असताना, आणि याचाच फायदा कुठतरी आगामी काळातल्या निवडणुकांमध्ये आपल्याला होईल असं वाटतंय. गोविंदचं काम करत असताना त्याचा राजकीय फायदा किती होईल हा मी आजही विचार केलेला नाही. कारण प्रत्येक शेतकऱ्याला आपण त्या ठिकाणी सहकार्य करत असतो. त्या ठिकाणी लूज हाऊसिंग, त्या ठिकाणी नवीन पद्धत आणली, गाया मोकळ्या सोडल्या जातात, कमी खर्चामध्ये त्या ठिकाणी त्यांचं उपचार कसे होतील. आपण अगदी आयुर्वेदसुद्धा त्या ठिकाणी गायांना वापरतो आहे. चांगल्या प्रतीचं दूध कसं होईल, आणि हा विचार करत असताना कुठल्याही प्रकारचा राजकीय विचार न ठेवता हे काम केलेले, आणि तशा प्रकारचे काम करणारे आपल्याकडं गोविंदची एक पूर्णपणे त्याकरताच त्या ठिकाणी दिलेली डेडिकेटेड टीम आहे. व गोविंद सोबतच, गोविंद असेल, कारखाना असेल, यासोबत आपलं शैक्षणिक क्षेत्रातही भरपूर मोठं काम आहे. फलटण एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमातून आपण उभा केलेला शिक्षणाचा एक सह्याद्री किंवा डोंगर आपण म्हणू, तो खूप मोठा आहे. आता फलटण एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमातून सुरू असलेलं काम आणि आगामी काळात अजून काय काय शैक्षणिक सेवा फलटणला मिळतील, कारण ह्या आधी इंजिनिअरिंग कॉलेज झालंय, हॉर्टिकल्चर कॉलेज झालंय, शेती शाळा तर आपले आहेच पहिल्यापासून. असे अजून काय शैक्षणिक उपक्रम आपण इथं राबवणार आहेत आणि आपण पुढे कसं जाणार आहे? फलटणला शैक्षणिकदृष्ट्या फलटण हे नेहमीच प्रगत होतं. मोदोजी हायस्कूल 1880-85 सालचं ते हायस्कूल आहे, आणि त्यावेळेला सातारा जिल्ह्यात किती हायस्कूल्स होते, ते 1 किंवा 2 होते, त्यापैकी मोदोजी हायस्कूल आहे. अनेक बाहेरचे सुद्धा ह्या ठिकाणी शिकून गेलेले आहेत. कवी गिरीशांसारखे त्या ठिकाणी प्राचार्य म्हणून काम केलेले आहेत. म्हणजे एवढी मोठी परंपरा फलटणला शिक्षणाची आधीपासूनच होती. त्यामध्ये थोडंसं व्यावसायिक शिक्षणाची आपण त्या ठिकाणी ॲडिशन केली, आणि इंजिनिअरिंग कॉलेज असेल, ॲग्रिकल्चर, हॉर्टिकल्चर असेल, जे महाराज साहेबांचं शिवाय स्वप्न होतं ते आपण साकार केलं. मग नर्सिंग असेल, डी-फार्म, बी-फार्म असेल, आणि हे कॉलेजसुद्धा हे उत्तमपैकी त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना स्वतःच्या पायावर उभं राहणारं शिक्षण देऊ शकेल, अशा प्रकारचा बदल आपण करायला सुरुवात केली. आणि इथून पुढच्या काळात हे अत्यंत उच्च प्रतीचं शिक्षण देणाऱ्या त्या संस्था असाव्यात असा प्रयत्न राहणार आहे. आणि त्याचबरोबर क्रीडा क्षेत्रात सुद्धा आपण म्हणजे पूर्ण लक्ष देऊन त्यांना ज्या काही सुविधा देता येईल त्या देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळं अनेक हॉकीसारख्या, फुटबॉलसारख्या खेळांमध्ये आपल्या अनेक मुलं मुली आज महाराष्ट्राच्या संघात, अगदी भारताच्या संघात सुद्धा त्या ठिकाणी आपल्याला आपली मुलं मुली आज दिसत आहेत. हो, शिक्षणाच्या विषयी विचारायचं म्हणत तर आता बऱ्याचदा अलीकडं फलटण तालुक्यात असेल किंवा ग्रामीण भागात, अगदी पूर्व भागात असेल, ट्रेंड झालाय, असा एक ट्रेंड झालाय की शिक्षणासाठी म्हटलं की बारामतीला जायचं. कारण बारामतीमध्ये आता सध्या पाणी मुबलक, एकाच भागात पाणी आहे, दुसऱ्या भागामध्ये पाणी नाही आहे. त्याच्यामुळे त्यांनी तिथे एक एज्युकेशनल हब तयार करण्याच्या दृष्टीने तिथे त्यांनी प्रयत्न केलेत, आणि त्यामध्ये ते बऱ्यापैकी यशस्वी झालेत. त्याच्यामुळे बराचसा ओढा आपला शिक्षणाच्या दृष्टीने तिकडे बारामतीला जातोय. पण आत्ता त्यांचा जो मायनस पॉईंट आहे तो आपल्या इकडे प्लस पॉईंट आहे. आपल्याकडे पाणी भरपूर आहे, पण आत्ता उद्योगाचं एक कमीसारखा मोठा उद्योग आहे, आणि बाकीचे उद्योग अजून येण्याची गरज आहे. तर आता उद्योगासाठी आपण कशा प्रकारे पुढे जातोय, कारण भरपूर जण त्यासाठी प्रतीक्षेत, म्हणजे त्याची आशा करतात की कुठला चांगला उद्योग येईल का. आता शिक्षणाच्या एकंदर बारामतीला विद्याप्रतिष्ठान असेल, माळेगावची संस्था असेल, यांचं चांगलंच त्या ठिकाणी योगदान आहे, याविषयी काही शंका नाही. आणि अर्थात त्या ठिकाणी पवार कुटुंबियांनी त्याच्यामध्ये लक्ष घालून त्या ठिकाणी एक अत्यंत चांगल्या प्रकारचं शैक्षणिक हब उभं केलं आहे. परंतु तेवढ्याच तोडीचे आपल्याकडं सुद्धा शिक्षण संस्था निश्चित आहेत. आज आपल्या ॲग्रिकल्चर, हॉर्टिकल्चर कॉलेजमध्ये अनेक कॉलेजेस झाले, पण 100% त्या ठिकाणी त्या असणाऱ्या जागा सर्वच्या सर्व विद्यार्थ्यांनी भरल्या जातात. काही सुरुवातीच्या काळामध्ये आपले अनेक इंग्लिश मीडियममधून ज्यांना शिकायचं असतं ते बारामतीला जात होते. आता तो बराचसा कमी झाला आहे, आणि आपलं हायस्कूल कुठेही कमी नाही. पण कुठेतरी आपण जाहिरातीला कमी पडतोय का मग, किंवा आपण थोडंसं प्रसिद्धीला कमी मागं राहतोय? फार प्रसिद्धीच्या, म्हणजे मला प्रसिद्धी फारशी कधी आवडत नाही, आणि प्रसिद्धीला आपण कमी पडतोच आहे. आणि सध्या प्रसिद्धीशिवाय काहीच नाही असं सगळं चाललं आहे. ती खरी असेल, खोटी असेल, पण प्रसिद्धी असलीच पाहिजे. पण आपली इंग्लिश मिडियम, श्रीमंत शिवाजीराजे इंग्लिश मिडियमसुद्धा कुठल्याही तुम्ही तुलना केली तर त्या तोडीचं निश्चितपणे त्या ठिकाणी आहे. इंजिनिअरिंग कॉलेजची प्रत बघितली तर ती अत्यंत चांगली आहे. मोदोजी कॉलेज हे A+ ग्रेडमध्ये त्या ठिकाणी आहे.
म्हणजे आता कुठेही आपण शैक्षणिक दृष्टी कुठं कमी आहे अशातला मला काही असं भाग वाटतं नाही. मेडिकल कॉलेज सोडून प्रत्येक सुविधा आपल्या इथं आता आहे. नर्सिंग डिफार्म आता हे आहे, पण जे तिथं जे आहे ते फक्त मेडिकल कॉलेज तिथं प्लस आहे. बाकी आपण सगळ्या सुविधा आपल्या इथं आहेत तशा. त्यांनी गव्हर्नमेंट मेडिकल गव्हर्नमेंट कॉलेज त्या आणले. ठिकाणी चालू केलं. आपण म्हणजे जे कन्व्हेन्शनल एज्युकेशन आहे त्याच्याबरोबर छोटे छोटे कोर्सेसही चालू केलेत. म्हणजे GSTच्या संदर्भातला कोर्स असेल, शेअर ट्रेडिंगमधला कोर्स असेल, म्युच्युअल फंड्समधला कोर्स असेल, असे वेगवेगळे कोर्सेसही आपण चालू केलेत की जेणेकरून BCom झाल्यानंतर अगदी BA झाल्यानंतर सुद्धा ते कोर्स केले तर त्यांना कुठं ना कुठं त्या ठिकाणी काम करण्याची किंवा त्या ठिकाणी स्वतःची फर्म उघडून त्या ठिकाणी कन्सल्टेशन करण्याची त्या ठिकाणी संधी उपलब्ध होईल. एका प्रकारे रोजगार उपलब्ध व्हावा आणि ग्रामीण भागातील आपल्या फलटण तालुक्यातील विद्यार्थी असेल किंवा मुलगा असेल तो स्वतःच्या पायावर उभं राहावा उभं यासाठी राहावा अशा प्रकारचं शिक्षण देण्याची आवश्यकता आहे. अगदी. तो देण्याचा आपला प्रयत्न आहे. अगदी. ते त्यालाच जोडून माझा उद्योगाविषयी प्रश्न होता. जे बारामती करू शकत नाही आता, जे त्यांच्या इथं पाणी नसल्यामुळे आता कुठलेही उद्योग येणं अशक्य आहे थोडक्यात. आता तसं आपल्या इथं मुबलक पाणी आहे, 100% तालुका बागायत झालेला आहे मला वाटतं. आणि त्या ह्यानी आता आपल्याला उद्योग आणण्यासाठी आपले काय प्रयत्न आहेत आणि आपण कसं पुढे जाणार आहे. एक प्रकारे बाबा इंडस्ट्रियल हब आपल्या इथं तयार होऊ शकतं का? ते बारामतीला आधीच बऱ्यापैकी इंडस्ट्रियल हब तयार झालेला आहे. आता फलटणची त्या ठिकाणी निश्चितच वेळ आहे आणि कमींसारखा एक अत्यंत मोठा उद्योग आल्यामुळं त्याच्यावर अवलंबून असलेले आणि इतर काही उद्योगसुद्धा त्या ठिकाणी येऊ पाहत आहेत. फलटणला ट्यूब इंडियासारखा सुद्धा एक उद्योग आलेला आहे आणि त्यामुळं नक्कीच आता कालच आदरणीय नामदार उदयजी सामंत साहेब आले होते. आपले एक प्रलंबित त्या ठिकाणी MIDC वाढ करण्याच्या दृष्टीने एक प्रश्न त्या ठिकाणी आहे आणि योग्य मोबदला देऊन जर त्या ठिकाणी शेतकऱ्यांकडून जमिनी घेण्यात आल्या तर मोठ्या प्रमाणात आणखी काही मोठे उद्योगसुद्धा त्या ठिकाणी येऊ शकतील. आणि मुळातच कमींच्या आत्ताशी 9-10 फॅक्टरीज झाल्या, त्यांच्या 19पर्यंत त्यांना त्यांच्या स्वतःच्याच फॅक्टरीज त्या ठिकाणी वेगवेगळे त्यांच्या जे क्षेत्रात ते काम करतात तेच ते उभा करणार आहेत. तर एक मोठं इंडस्ट्रियल हब हे लवकरच तयार होईल. रस्ताही आता चांगला झालेला आहे, त्यामुळं हायवे आता फारसा वेळ आपल्याला हायवेला पोचायला लागणार नाही. त्यामुळं ह्या सगळ्याचा फायदा निश्चित फलटणला पाणी आहे, फलटणला त्या ठिकाणी इलेक्ट्रिसिटी उद्योगाला लागती ती उपलब्ध आहे, कनेक्टिव्हिटी आहे. फलटणचं एकंदर वातावरण उद्योगधंद्यांना अत्यंत पोषक आहे. परंतु ते पोषकच राहील याची ठेवण्याची, ते तसंच वातावरण ठेवण्याची जबाबदारी नक्कीच आपल्या सर्वांची असणार आहे. निश्चितच आता एअरपोर्ट येतं, एअरपोर्टमुळे ते त्याच्या पण जवळ आहे. पुरंदरचं एअरपोर्ट सुद्धा जवळ आहे. व उद्योगाविषयी झालं किंवा शिक्षणाविषयी झालं, पण अजून एक आता एक वैयक्तिक प्रश्न आहे. मध्यंतरी आपल्यावर एक ईडीची धाड पडली. ती ईडीची नाही, ती इन्कम टॅक्सची धाड होती. इन्कम टॅक्सची ईडीची नाही. अनेक जण ईडीचं किंवा हे म्हणत होते, पण ईडी हा पूर्णपणे वेगळा विषय आहे. तो मनी लॉन्ड्रिंगचा विषय आहे आणि इन्कम टॅक्स हा वेगळा विषय आहे. इन्कम टॅक्सचा एक मध्ये हे झाली, धाड पडली. मध्यंतरी इन्कम टॅक्स आपल्या इथं येऊन गेलं किंवा इन्कम टॅक्सची धाड पडली. त्यानंतर अनेकांनी किंवा विरोधकांनी असेल किंवा फलटण तालुक्यातील अनेक चांगल्या वर्तुळामध्ये अशी चर्चा झाली की बाबा थोडे खचलेत इन्कम टॅक्सच्या धाडपासून, किंवा थोडंसं आता बाबा खचल्यामुळं आता थोडंसं लक्ष त्यांनी कमी केलंय. नक्की बाबा तुम्हीच तुमचं उत्तर द्या की कशा प्रकारे त्या इन्कम टॅक्सच्या धाडीनंतर पुढचं तुमचं हे झालंय. दुग्ध व्यवसाय करणाऱ्यांवर काही इन्कम टॅक्सनी अशा प्रकारची चौकशी करण्याचं जे धोरण त्या ठिकाणी स्वीकारलं होतं त्याप्रमाणे गोविंदवर आले. पण दुग्ध व्यवसाय करणारे इतरही व्यवसायात आहेत, त्यामुळे त्यांचे विषय जराशे वेगळे होते. मी इतर कुठल्याच व्यवसायात नाही, फक्त दुग्ध व्यवसायातच आहे. कुठल्या कॉन्ट्रॅक्ट लाईनमध्ये किंवा अशा कुठल्याही व्यवसायात मी नाही. त्यामुळं त्यांना ज्या काही शंका होत्या त्या त्यांनी पाहिल्या आणि त्यांच्या पूर्णपणे शंकांचं निरसन झालं. कारण त्यांना माझ्याकडं काही सापडलेलं नाही. काही त्यांनी माझ्याकडून त्या ठिकाणी कॉन्फिस्केट केलं वगैरे असा काहीच प्रकार घडला नाही. म्हणजे एकही वस्तू त्यांनी माझी त्या ठिकाणी नेलेली नाही, कॉन्फिस्केट केलेलीच नाही. तर काही अकाउंटमधले विषय आहेत त्याचे त्यांना खुलासे पाहिजे होते, ते त्याप्रमाणे खुलासे त्यांना दिलेले आहेत, संपूर्ण खुलासे दिलेले आहेत. आणि आता त्याच्यावरून खचण्याचं काहीच कारण नाही. काय असलं तर अडचण असली तर त्यामध्ये माणूस खचत असतो आणि ह्या गोष्टी व्यवसाय जसा वाढेल तशा काही गोष्टी अशा प्रकारे ज्या होत असतात त्याला खचून न जाता धैर्याने तोंड देऊन पुढं जावं लागतं आणि ते निश्चितपणे धैर्याने तोंड देऊन मी पुढं जातच राहणार आहे. खचण्याचा वगैरे कुठलाही विषय राहणार नाही, काही परिणाम होणार नाही, काही परिणाम होणार नाही.
आज आणखी एक बाबा की आता बऱ्यापैकी महाराज साहेब असतील किंवा त्यांच्यानंतर आत्ताच्या याच्यामध्ये आत्ता या निवडणुकीमध्ये आपण कोणताही कुठल्याही गटातून असेल किंवा याच्यातून असेल जिल्हा परिषदेसाठी अर्ज दाखल केलेला नाही आहे. आगामी काळातली आपली राज्यातली राज्यामध्ये आपण लक्ष देणार किंवा वरच्या राजकारणात लक्ष देणार असंही आपण सांगितलंय. पण आगामी काळात बाबा आम्हाला मंत्री झाल्याचं किंवा वरती काम केल्याचं कधी बघायला मिळेल? हा विषय आमदार व्हायचं मंत्री व्हायचं हा वेगळा आहे. आमदार तर बाबा तुम्ही होणारच पण 100%. गेल्या पण 30 मंत्री वर्षापासून जिल्हा परिषदमध्ये काम केले, त्यामुळे एक प्रदीर्घ मोठा अनुभव नक्कीच पाठीशी आहे. सातारा जिल्हा हा देशामधला सर्वोत्तम त्या ठिकाणी स्वच्छ जिल्हा म्हणून सुद्धा आदरणीय पंतप्रधान मोदी साहेबांच्या हस्तेच आपण हे केलं. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून आमचा सत्कारही करण्यात आला. त्यामुळे त्याचा अनुभव भरपूर आहे आणि ग्रामीण भागासाठी, इतर ग्रामीण भागासाठी ह्या अनुभवाचा नक्कीच उपयोग करून देता येऊ शकतो. तसं शिंदेसोबत काही बोलणं झालंय का? शिंदे नाही, साहेब असं काही बोलणं झालेलं नाही. कारण हा जो शिवसेनेमध्ये जायचा निर्णय झाला तो अत्यंत कमी अवधीमध्ये घेतलेला निर्णय. एक स्थिरता लाभावी आपल्याला, आपल्या कार्यकर्त्यांना ती स्थिरता लाभावी, फलटणमधल्या जनतेला एक सुरक्षितता त्या ठिकाणी मिळावी म्हणून हा घेतलेला निर्णय. अत्यंत अस्थिर राजकारण आपण पाहतोय, त्याला कुठंतरी स्थिरता लाभावी म्हणून हा घेतलेला निर्णय आहे. अशा प्रकारची कुठलीही चर्चा झालेली नाही. परंतु अनुभव पाठीशी मोठा आहे आणि त्याचा उपयोग निश्चितच पक्षाला आणि पक्ष सांगेल त्याप्रमाणे त्या अनुभवाचा उपयोग त्यांना करून द्यायची माझी नक्कीच तयारी. पण बाबा हीच तयारी अजित पवारांनी सुद्धा सांगितलं होतं तुम्हाला माणमधनं उभं राहावं, त्यावेळेस सुद्धा आपण नाही, मागं का राहिलो? माणमधून उभे राहा म्हटले नव्हते. त्यावेळेला ते स्थानिक स्वराज्य संस्थांमधून हां उभं राहा म्हणाले होते. हां पण आता काही कारणांमुळे त्यावेळेला मी उभं राहिलो नाही. त्याचं प्रमुख कारण म्हणजे पतंगराव कदमांचे आणि आमचे हे घरगुती संबंध होते आणि त्यांनी मला आधी विचारलं होतं तुम्ही राहणार आहे का. त्यामुळे तो आता एक वेगळाच विषय आहे. नाही, जसं म्हणजे खूप जण जे जुने कार्यकर्ते आहेत ते सुद्धा खूप वेळा म्हणतात की बाबांनी याआधीच राज्यावर लक्ष केंद्रित करायला पाहिजे होतं आणि तिथं जायला पाहिजे होतं. आता रामराजे तिथं होते, आता घरातला एकच तिथं असू शकतो, सगळेच काही असू शकत नाहीत. यासोबत आता हे आपण मागच्या सगळ्या क्रीडा विषयक असेल, शैक्षणिक असेल, वैद्यकीय आपला एक विषय राहिला. वैद्यकीय विषयक आपण वैद्यकीय क्षेत्रात केलेलं काम, अगदी कोविडमधलं झालेलं आपलं काम, आपण कोविडमध्येही सतत रुग्णांच्या संपर्कात होता, त्यांची सेवा करत होता आणि लाईफलाईनच्या माध्यमातून किंवा अगदी सातारच्या कोविड हॉस्पिटलच्या माध्यमातून असेल जे आपण काम उभं केलं आहे, त्यावेळेस कुठले कुठले अनुभव आले आणि कोविडमध्ये कशा प्रकारे आपण काम केलं? पहिली ज्यावेळेला कोविडची वेव आली त्यावेळेला फारसे आपल्याकडे रुग्ण नव्हते, परंतु दुसऱ्या वेवला मात्र मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी रुग्ण आपल्याला आढळून आले आणि मोठ्या प्रमाणात अनेक रुग्ण दगावले सुद्धा. त्या काळामध्ये सातारला त्या ठिकाणी कोविडसाठी त्यांचं जे म्युझियम आहे त्यामध्येच त्यांनी अद्ययावत हॉस्पिटल केलं. तत्कालीन कलेक्टर शेखर सिंग होते, त्यांनी बऱ्यापैकी लक्ष घातलं. आम्ही त्यांना विनंती केली की फलटणला सुद्धा आम्हाला एक 100 बेडचं त्या ठिकाणी हॉस्पिटल तयार करायचं आहे. मग नगरपालिकेचा जो हॉल आहे तिथं त्यांनी हॉस्पिटल उभा करायला परवानगी दिली आणि त्यामुळं मोठ्या प्रमाणामध्ये पेशंट्सला त्या ठिकाणी दिलासा मिळू शकला. म्हणजे कोविडमध्ये जी परिस्थिती होती की बेडच मिळत नाही, पण फलटणला आपण मोठ्या प्रमाणात बेड्स निर्माण केली. ऑक्सिजनचं परत त्यानंतर अनेक डॉक्टर्स होते, त्या डॉक्टरांना सुद्धा रिक्वेस्ट केली, त्यांनी सुद्धा त्यांचे हॉस्पिटल कोविड सेंटर म्हणूनच त्या ठिकाणी त्यांनी सुरू केले. ऑक्सिजनचा मोठा प्रश्न त्या ठिकाणी होता आणि जवळपास तो रोजचाच प्रश्न होता की ऑक्सिजन कुठून आणायची. मग त्या काळामध्ये सोना अलाइजमध्ये तिथेही ऑक्सिजनची निर्मिती होऊ शकते, कारण ती स्टील इंडस्ट्रीला लागते. तिथं त्यांनी त्यांचा प्लांट चालू केला. ते रामरायांनी मागं लागून त्यांच्याकडून तो चालू करून घेतला. एक ऑक्सिजन प्लांट हा मॅग्नेशियाला होता, ते इंडस्ट्रीयल ऑक्सिजन. आम्ही कलेक्टर साहेबांना विचारलं इंडस्ट्रीयल ऑक्सिजन, ते म्हणले ते चालेल. डॉक्टरांशी त्यांनी सल्लामसलत केली आणि तो प्लांट आणून मग मालोजीराजे रुग्णालयात त्या ठिकाणी लाईफलाईनच्या माध्यमातून तो उभा केला आणि त्यामुळे ऑक्सिजनचा थोडाफार दिलासा नक्कीच फलटणकरांना मिळाला. मला अगदी रत्नागिरीच्या कलेक्टरांचा फोन आला होता की तुम्ही ऑक्सिजनचं काही करू शकता का. म्हटलं आमच्यातच कसं तरी केलं आहे, तेवढ्या लांब तर काही करणं कठीण आहे. म्हणजे आपल्या कोविडच्या कार्याची नोंद राज्यभर होती, रत्नागिरीवरून सुद्धा आपल्याला त्यावेळेस फोन येत होते.
पण ते आहे उपजिल्हा रुग्णालयात सुद्धा मला वाटतं ऑक्सिजनचा मोठा प्लांट आपण तिथं उभा केला गेला नाही, तो शासनाच्या माध्यमातून त्या ठिकाणी उभा राहिला आणि आपण हा इंडस्ट्रियल ऑक्सिजन थोडासा त्यामध्ये बदल करून तो, आणि त्यामुळे फार मोठा दिलासा मिळाला. अगदी. व आता उपजिल्हा रुग्णालयाचा आणि कोविडचा विषय निघाला तर अजून एक विषय आहे. झिरपवाडीचं जे हॉस्पिटल आहे ते हॉस्पिटल आपण राजकीय साठमारीमुळं करायची म्हणून ते आपण पुढं चालून दिलं नाही असं काही. असं अजिबात नाही आहे. ते त्या काळामध्ये पंचायत समितीच्या नजीक हे हॉस्पिटल होतं, त्याचंच रूपांतर उपजिल्हा रुग्णालयात झालं. ज्या वेळेला तिथं काम करायचं होतं त्यावेळेला वैद्यकीय मंत्री स्वर्गीय दिग्विजय खानविलकर होते. त्यांनी काही निधी दिला आणि ते लांब पडत असल्यामुळं तिथं ते सुरूही झालं होतं, असं नव्हतं ते सुरू झालं नव्हतं. ते लांब पडत असल्यामुळं त्यावेळेला, आज बघितलं तर आज ते लांब नाही आहे, परंतु त्यावेळेला फार लांब पडते अशामुळं तिथं पेशंट जात नव्हते आणि डॉक्टर मंडळी इथंच बसत होती. त्यामुळे इथंच आपण डेव्हलपमेंट केली आणि आता उपजिल्हा रुग्णालय म्हणून फलटण त्या ठिकाणी आहे. अनेकदा ते आपण अनेक लोकांना त्या ठिकाणी दाखवलेलं आहे, शासनालाही दाखवलेलं आहे की इथं काहीतरी आपल्याला वैद्यकीयदृष्ट्या करण्याची आवश्यकता आहे. तिथं जमीनसुद्धा बऱ्यापैकी उपलब्ध आहे. तर आत्ता जे वैद्यकीय मंत्री आहेत त्यांनासुद्धा आपण एक प्रस्ताव देतो आहे की ते तुम्ही साथी रोगांचं, आता कोविडसारखे रोग येत राहतात, त्याचं त्या ठिकाणी एक केंद्र चालू करा. म्हणजे पाचगणीला तसं आहे, पाचगणीला जसं आहे तसं इथं चालू करा आणि त्याचा उपयोग निश्चितपणे आपल्याला झाल्याशिवाय राहणार नाही. आणि तेही चालू करायचं. तर राजकारणासाठी काय आता एखादा रस्ता माझ्या आधीच्या कुणी केला असेल तर तो काय मी नांगरून टाकणार आहे का? त्यांनी केलं आहे म्हणून काय तो बंद करायचं का? असं असू शकत नाही. कोणी काही चांगलं काम केलं असेल तर ते पुढं नेण्याची, ते वाढवण्याची आपली जबाबदारी असते. त्यामुळे तसं काय राजकारणासाठी अजिबात तिथं केवळ कोणी जात नसल्यामुळे तो आला विषय. आणि मी म्हणजे रामराजे आमदार होण्यापूर्वी वगैरे त्याच्या आधीच ते बंद झालं होतं, चालू होऊन बंद झालं होतं. ते चालूच झालं नाही असं काही नाही. त्यावेळेला घेतलेला निर्णय हा काय अयोग्य होता असं मी म्हणणार नाही. ते चालू ठेवणं गरजेचे. आणि ज्याप्रमाणे आज जे बदल होत आहेत आणि थोडं सिंक्रोनाइज्ड आणि एकत्रित सगळं लागतं, असं पसरलेलं आता चालत नाही. हॉस्पिटल सगळं आता कॉम्पॅक्ट लागतं. तशा प्रकारचा विचार करून आपल्याला इथून पुढच्या काळात पुढे जावं लागेल. तसा काही विचार फलटणमध्ये तसं वेगळं अजून नवीन हॉस्पिटल आता आहे. ह्या जागेत सुद्धा आपण 200 बेडचं सुद्धा त्या ठिकाणी सहज करू शकतो. आणि तशा प्रकारची मागणी वैद्यकीय मंत्री नामदार आबिटकर साहेब आणि उपमुख्यमंत्री नामदार एकनाथरावजी शिंदे साहेब यांच्याकडे आपण केलेली आहे. अजून एक विषय होता की आपण फलटण नगरपालिकेच्या अनुषंगानं हद्दवाढ असेल किंवा कोळकी असेल, तिथली ग्रामपंचायतीची नगरपंचायत असेल, असे प्रयत्न आपल्या काळात फारसे होताना दिसले नाहीत. किंवा हे हद्दवाढीचा प्रस्ताव आला होता, परंतु कोळकी आणि जाधववाडी या सर्वच ग्रामपंचायतींचा त्यावेळेला थोडासा विरोध झाला. आणि माझं मत होतं की घ्यायची असेल तर संपूर्ण तुम्ही त्या ठिकाणी ग्रामपंचायत हद्दवाढीत घ्या. कारण कराडनंतर मलकापूर नगरपंचायत वेगळी झाली, आता ती नगरपालिका पण झाली. तसं फलटणचं पण इकडे झालं असतं. नगरपंचायतीचे दोन्हीचे प्रस्ताव आपण कोळकीचा आणि जाधववाडीचा हे देण्याच्या दृष्टीने तयारी केलेली होती. आणि ते नगरपंचायती त्यावेळेला त्यांनी तालुक्यामध्ये जे तुमचं तालुक्याचं गाव असेल तीच नगरपंचायत करायची असा त्यावेळेला साधारण शासनाचं धोरण होतं. त्यामध्ये फक्त लोणंदचा एक अपवाद झाला आणि ती एक वेगळी नगरपंचायत झाली. पण कोळकी आणि जाधववाडीचा प्रयत्न नक्कीच आहे. आणि हद्दवाढ जरी करायची असेल तर त्यांनी फक्त कोळकी आणि जाधववाडीचा विकसित भाग न घेता संपूर्ण घ्यावी. नाहीतर विकसित भाग घेतल्यानंतर मग उर्वरित ग्रामपंचायतीमध्ये उत्पन्न काही अर्थच राहणार नाही. त्यांनी ती संपूर्ण घ्यावी. तसेही करायला काही हरकत नाही. नगरपंचायत करणं किंवा फलटणमध्ये संपूर्ण आजूबाजूचा परिसर, ज्याप्रमाणे बारामतीला संपूर्णपणे त्यांनी ग्रामपंचायती ताब्यात घेतल्या, संपूर्ण गावच घेतलं, तसं जर केलं तर त्याचा जास्ती फायदा होतो. पण बारामतीला ते नाजीदादांचं डायरेक्ट 300 कोटी निधी आणला, 500 कोटी निधी आणला, हे सगळं एकत्र हे केलं, मग एकत्र हद्दवाढ करून तिथं सुविधा दिल्या. तसं आपल्या इथं होऊ शकणार आहे का? किंवा जरी या ग्रामपंचायती आल्या तरी? आता अर्थातच त्या ठिकाणी अजितदादा स्वतः अर्थमंत्री होते आणि अनेक वर्ष होते. त्यामुळे जास्ती निधी त्यांनी त्यांच्या भागाकरता नेला, त्यांचा भाग त्याप्रमाणे त्यांनी विकसितही केला, याविषयी काही शंका नाही.
पण आपल्याकडं सुद्धा त्या प्रमाणात आपल्याला काम करता येईल हं. आणि तशा प्रकारची ताकद नक्कीच आदरणीय एकनाथरावजी शिंदेसाहेब देतील असा मला विश्वास आहे. अगदी. बाबा यासोबतच आता थोडासा कार्यकर्त्यांच्या दृष्टीने एक प्रश्न विचारायचा आहे. या राजकीय उलथापालथीत अनेक जवळचे कार्यकर्ते आपल्यापासून तिकडे गेले. अगदी ज्यांना तुम्ही अनेक मोठी पदं दिली, प्रमुख पदं दिली ती, अशी ही माणसं तिकडे गेली. तर आता परत त्यांना यायला संधी आहे का? जर भविष्यात असं काही झालं आणि त्यांना वाटलं की आता परत एकदा इकडे यायचं आहे, तर हे बघा, आपण राजकारणात काम करत असतो. हं, राजकारणात ना मित्र असतो ना शत्रू असतो. त्यामुळं जसजशी परिस्थिती असेल, काही त्यांना जर गेल्याचा पश्चाताप होत असेल तर निश्चितपणे त्या ठिकाणी विचार करता येईल, पण तो त्या वेळचा विचार आणि त्या व्यक्तीच्या संदर्भातला तो विचार आणि तो विषय होईल आणि चर्चा करून शेवटी एखादा चांगलं काम करणारा असेल आणि त्याला बरोबर काम करायचं असेल तर आपल्याला त्याचा काहीच विरोध करायचं कारण नाही. पण आम्ही निदान माणसं मोठी केली आणि मोठी होऊन ती गेली. मग दुसरं एक विचारायचं आहे, आपल्याकडे कार्यकर्ते तयार करायची फॅक्टरी आहे आणि कार्यकर्ते पळवून देण्याची फॅक्टरी त्यांच्याकडे आहे. हे चित्र दिसतंय हे आपण म्हणला परवा दिवशी की आणि तिथं जर पाहिलं तर कोणी मोठा होतच नाही, तिथं अधोगतीच होते. त्यामुळं मला कोणाबद्दल काय बोलायचं अशातला भाग नाही, पण आपण कार्यकर्ते अगदी त्याच्या म्हणजे अपासून चालू केलेले कार्यकर्ते, अगदी स्क्रॅचपासून उभे केलेले कार्यकर्ते. आज दुर्दैवाने सगळ्यांचीच त्या ठिकाणी एकंदर परिस्थिती पाहता त्या ठिकाणी वरपासून खालपर्यंत तेच चित्र आपल्याला दिसतंय. पण कुठंतरी लक्षात घेऊन की कशाप्रमाणे आपण तयार झालो आहे आणि कशा प्रकारची लोकं कशी आहेत, कशा प्रकारची संस्कृती आहे, कशा प्रकारची प्रवृत्ती आहे, हे लक्षात घेऊनच आपल्याला इथून पुढच्या काळात कार्यकर्त्यांनी सुद्धा ते लक्षात घेऊनच वागायला पाहिजे असं मला वाटतं. बरोबर. बाबा आणखी एक ह्याच्यामध्ये होतं की फलटण तालुक्याचे सामाजिक सलोखा असेल किंवा एक जातीय समीकरण असेल ते सुद्धा आपण व्यवस्थित अबाधित आणि बॅलन्स राखण्याचा आपण प्रयत्न केला. मल्हारराव होळकरांचं तिथलं होळमधलं स्मारक असेल, मला वाटतं झेडपीच्या माध्यमातून आपण 1.5 कोटी रुपयाचा निधी तिथं दिला आहे. माळी समाजातील अनेक प्रमुखांना आपण मुख्यपदं आपण दिलती. पण हे सगळं करत असताना ही कुठेतरी तारेवरची कसरत होती आणि आज त्यातली जी प्रमुख पदं दिलेली माणसं आहेत किंवा ते जे केलेलं काम आहे ते कुठेतरी मागं विसरत चाललं असं वाटतंय. मल्हारराव होळकरांची त्या ठिकाणी जो कार्यक्रम सुरू झाला ते आपल्या भागात जन्मलेले आणि त्यानंतर मराठा साम्राज्य वाढवण्यामध्ये त्यांचा फार मोठा सिंहाचा वाटा होता. श्रीमंत सुभेदार मल्हारराव होळकर हे फार एक मोठी आसामी होती. ती कुठल्या समाजाचे हा माझ्यासमोर कधी विषय आलाच नाही. तो जो कार्यक्रम सुरू झाला तो खऱ्या अर्थाने श्रीमंत रघुनाथरायांनी तो कार्यक्रम सुरू केला. त्यांची जिथं समाधी आहे त्यांच्या स्मरणार्थ त्या ठिकाणी कार्यक्रम चालू झाला. मग तो आम्ही जिल्हा परिषदेच्या माध्यमातून तो वाढवला, असा त्याचा थोडासा इतिहास आहे. तत्पूर्वी काही कार्यक्रम वगैरे त्या ठिकाणी होत नव्हता आणि तो वाढवला आणि आता त्याला एक वेगळ्या प्रकारचं स्वरूप प्राप्त झालं. शासनाकडून सुद्धा त्याला निधी यायला सुरुवात झाली आणि कुठल्या समाजाचा आहे म्हणून कोणाला पद देण्यापेक्षा त्या ठिकाणी तो जर लायक असेल आणि ते पद व्यवस्थितपणे सांभाळत असेल तर असे काही त्याची कुठली जात आहे बघून पदं मी कधी कोणाला दिलेली नाहीत किंवा देण्याचा कधी म्हणजे मनामध्ये कधी तशा प्रकारचा भावनाही आली नाही. शेवटचा एक प्रश्न आणखी एक, जेव्हा सत्ता बदल झाला त्यावेळेस अनेक वृत्तपत्रांनी असेल अनेक पत्रकारांनी असेल एक आपल्याविषयी किंवा आपल्या सोबत असलेल्या एक सर्कलविषयी अगदी त्यांच्या भाषेत म्हणायचं म्हणलं तर अगदी चांडाळ चौकडीविषयी लिहिलं. खरंच हे तुमच्या दृष्टीनं ते हे आहेत का, बाधक आहेत का, किंवा हे जी चर्चा होती त्याविषयी आपल्याला काय मत आहे? राजकारणात सगळ्या प्रकारची माणसं आजूबाजूला असतात, ते आपण ओळखूनच असतो आणि आपण दारच उघडं ठेवलंय ना. असं कुठं अशी आडकाठी कुठं नाहीच आहे ना. दार उघडच आहे ना, कोणी येऊ शकतं आणि भेटू शकतं अशी. त्यामुळे काही प्रश्नच येत नाही ना, कोणी अडवायलाच त्यांना नाही. बरोबर. आणि काम कोणाचं आहे काय नाही ते जर थेट येऊन जर सांगत असेल तर कुठल्याही प्रकारचा विषय फारसा राहत नाही आणि कुणाचं किती ऐकायचं हे जर समजत नसेल मग तो नेतृत्व कसं काय करेल. बरोबर. त्याच्यामुळं हा कार्यकर्त्यांसाठी वैयक्तिक विषय आता शेवटचं म्हणून म्हणलो. आता निवडणुकीवर परत एकदा येऊयात. व निवडणुकीमध्ये
मनी पॉवरच्या बाबतीत किंवा एकंदर बाकीच्या बाबतीत आपण कुठेतरी कमी पडतोय असं वाटतं? आम्ही आजपर्यंत जे जे राजकारणात आहे गेल्या 30 वर्षापासून जिल्हा परिषदमध्ये आहे. आता घराण्याचा लाभलेला वारसा, त्यामुळं राजकारणात येऊन त्या ठिकाणी अर्थकारण करावं, त्या ठिकाणी पैसे कमवावेत असं कधी मनालाही शिवलं नाही. त्यामुळं त्याच्यापासून आम्ही नेहमी अलिप्तच राहिलो. आजच्या काळामध्ये राजकारण आणि अर्थकारण हे वेगळं काही राहिलेलं नाही, आता हे सगळ्यांनाच माहिती आहे. आणि त्यामुळे तिथं निश्चितच कमी पडतोय आणि त्याची आजपर्यंतच्या केलेल्या गेल्या अनेक वर्षाच्या राजकारणात समाजकारणातून तशा प्रकारची कधी माहिती आणि तशा प्रकारची सवय आम्ही लावली नाही किंवा ती लागली नाही. अशी निवडणूक आता पहिल्यांदाच मी पाहायला लागलो आहे की ज्याच्यामध्ये लोकसभेला असेल, विधानसभेला असेल, त्या ठिकाणी हे वेगळ्या प्रकारे अर्थकारणपूर्वक निवडणूक होती आहे. पूर्वीच्या तुम्ही कोणालाही विचारा लोकसभेची निवडणूक कशी होत होती, तर त्या ठिकाणी कसलाच खर्च होत नव्हता. त्या ठिकाणी कार्यकर्ते स्वतःच्या खर्चाने त्या ठिकाणी निवडणूक करत होते. नाही, पण जे 35 वर्षामध्ये जे कार्यकर्ते आपण मोठे केले, जे आपल्यामुळे मोठे झाले, आर्थिकदृष्ट्या म्हणा किंवा इतर त्यांच्या बाकीच्या बाबतीत म्हणा, अशा वेळी ते पुढे येऊन सगळं जसं खासदारकीच्या वेळेस असेल किंवा आमदारकीच्या वेळेस ते पुढे कुठे येताना दिसले नाहीत. अनेक जण असंच म्हणत होते की नाहीये, आता थांबूयात आपण, आणि ते त्या कारणासाठी काही जण तिकडे गेले असंही चर्चा होती. पण हे कितपत योग्य आहे किंवा कशा प्रकारे आहे? अशाच प्रकारे पुढे गेलो तर चांगली लोक राजकारणापासून बाजूलाच जातील आणि मग फक्त इकडून तिकडून पैसे जे जमवू शकतात तेच राजकारणात दिसतील. शेवटी कष्टाने कमवलेले पैसे तेवढे नसतात आणि ते राजकारणामध्ये तो घालू शकत नाही. आणि हा प्रश्न ग्रामपंचायतीपासून सगळ्याच ठिकाणी अनुभवायला मिळेल. बरोबर. सध्या विरोधकांकडून असेल, आता विरोधकांवर आपल्याला टीका करायची नाहीये किंवा आपण त्या बाबतीत बोलत नाहीये, पण 35 वर्षात काय केलं हा एक खूप मोठा प्रश्न समोर येतो आणि दरवेळेस बोलला जातो. तर त्याला आपण उत्तर कशा प्रकारे दिलं? आता गेल्या काँग्रेसनी 70 वर्षात काय केलं असा विचारण्यासारखा हा प्रश्न आहे. म्हणजे 70 वर्षात काहीच झालं नाही आणि जे काही घडलं ते गेल्या 10-15 वर्षातच झालं असा म्हणण्यासारखा विषय झाला. 35 वर्षामध्ये जर आपण बारकाईने पाहिलं तर संपूर्ण फलटण तालुका आज ओलिताखाली आलेला आहे. हा प्रश्न गेल्या कित्येक पिढ्यानपिढ्यांचा होता. दुष्काळ, मला आठवते दुष्काळ दौरे होत होते त्या फुफट्यातनं आणि त्या ह्याच्यामधून कुसळातून जिथं गाडी जात होती तिथं आज ऊस उगवतं. ते आता थोडंसं तरुण मुलं आहेत त्यांना, त्यामुळे एखाद्या वेळेला पूर्वीची परिस्थिती माहिती नाही. अनेक गावांना जाणारे रस्ते सुद्धा धड नव्हते. आज कुठल्याही गावाला गेलं तर त्या ठिकाणी डांबरी रस्ते आहेत. संपूर्ण तालुका हा आज पाण्याखाली आलेला आहे. या ठिकाणी 4 साखर कारखाने झालेत, 2 नवीन झालेत. असणाऱ्या कारखान्याची एकाची 10,000 गाळप क्षमता झाली, दुसऱ्याची 5,000 गाळप क्षमता झाली. औद्योगिकदृष्ट्या कमींसारखा एक मोठा उद्योग ह्या तालुक्यामध्ये आलेला आहे. या तालुक्याची उलाढाल आज बघितली तर कितीतरी वाढलेली आहे. आणि तुम्ही फलटण तालुक्याची तुलना करत असताना बारामतीबरोबर करता. बारामतीला एक हाती अनेक वर्ष अनेक विकासाची दृष्टी असलेली नेते त्यांना लाभलेले, त्यांना त्यांच्याविषयी काही शंका नाही. सत्तेचा केंद्रबिंदू बारामती, पण त्यांना विकासाची दृष्टी होती असं काही म्हणता येणार नाही. नुसती सत्ता होती, विकासाची दृष्टी होती. त्यांनी विकास केलाच आहे, त्याविषयी काही माझं म्हणणंच नाही. परंतु फलटणची तुलना तुम्ही अनेक इतर तालुक्यांशी केली तर आपण कुठं कितीतरी पुढं आहोत हे सहजच लक्षात येतं. आणि गेल्या 30 वर्षात अनेक गोष्टी घडत गेल्या. तालुक्यामध्ये शांतता आहे, सुरक्षित आहे. तालुक्यामध्ये औद्योगिकरण वाढलेले आहे. तालुक्यामध्ये शैक्षणिकदृष्ट्या हा तालुका अत्यंत प्रगत आहे. इतर क्षेत्रात सुद्धा हा तालुका प्रगत आहे. हे सर्व गोष्टी काहीच घडलं नाही तर हे काहीच दिसलं नसतं ना. मी दिसतंय ते काय दिसतंय. बरोबर. हो, आणखी एक आता डिलिमिटेशन येतंय, असं म्हणतात की आता डिलिमिटेशन होईल, त्यानंतर माहीत नाही पुढे आरक्षण कुठलं पडेल, महिला पडेल का ओपन पुरुष पडेल. त्यावेळेस आमदार म्हणून इथनं लढायला आपण जर सर्वसाधारण पुरुष हे जर आरक्षण जर आलं तर आमदार म्हणून आपण इथनं लढणार का? हो, निश्चित लढणार. कारण एवढ्या वर्षाचं काम केलेले अनुभव आहे आणि त्याचा उपयोग आपल्याला निश्चित त्या ठिकाणी करून घेता येईल. पण जर सर्वसाधारण महिला हे आरक्षण पडलं तर जसं आता त्यांच्याकडं कोणतरी त्यांच्या जसं अगदी नावानेशी म्हणायचं म्हटलं तर जिजामाता नाईक निंबाळकर ज्याप्रमाणे काम करताना दिसतात तसं आपल्या इथं कोण काम करतं?
तसं जर अजून काही महिला आरक्षणाचा विषय आला नाही, आला तर त्यावेळेला तशा प्रकारचा विचार आम्हालाही करता येईल, तशी काय अडचण येणार नाही. निश्चितच यानंतर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये आगामी काळात जी होती आता त्यामध्ये किती प्रमाणात आपल्याला यश मिळेल आणि कशा प्रकारे आपण पुढे जाऊ शकतो? आता जे काय वातावरण दिसते त्यावरून तर चांगल्यापैकी यश मिळेल असं निश्चित परिस्थिती आहे. बाबा आपण का उभं राहिला नाहीत? एक सुरुवातीला सांगितलं की आता 30 वर्ष मी जिल्हा परिषदेमध्ये नाही, काम आपण करतोय. म्हणजे या आपल्या घरातलं कोणच उभं राहिलं नाही, म्हणजे विश्वजित राजे असतील किंवा अगदी आपण असेल किंवा वहिनी साहेब असतील, कोणच उभं राहिलं नाही आपल्या वहिनी साहेब सुद्धा गेल्या 25 वर्ष त्यामध्येच आहेत नाही. आणि त्यांनी स्वतःला थोडं गोविंदला वाहून घेतलेलं असल्यामुळे त्यांचा बराचसा वेळ तिथं जातो. आणि शेवटी जिल्हा परिषदेमध्ये आता माझ्या निम्म्या वयाची मुलं तिथं जाणार आहेत. त्यामुळं कुठेतरी तोही विचार करायला पाहिजे आणि कुठेतरी प्रत्येकाला प्रत्येक ठिकाणी थांबण्याची त्या ठिकाणी कुठेतरी भावना असली पाहिजे आणि नवीनना संधी द्यायलाच पाहिजे. ते क्षेत्र असे की त्या ठिकाणी थोडे नवीन लोकांना संधी देण्याची आवश्यकता आहे, त्याप्रमाणे ती दिलेली आहे. निश्चितच आगामी काळात होऊ घातलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी आपण श्रीमंत संजीवराजे यांना शुभेच्छा देऊयात आणि ही मॅरेथॉन मुलाखत इथे थांबूयात. धन्यवाद.